हाय फ्रेंड्स, मी आज बनवते आहे बालुशाही. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतले आहे अर्धा कप तूप. त्यानंतर आपण अर्धा अर्धा कप पाणी घेणार आहोत. आपण हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. आपण आता यात 2 वाट्या मैदा ऍड करणार आहोत. बालुशाही गोड असते म्हणून त्यासाठी मी चिमूटभर मीठ पण घालते याच्यात. हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकतो आहोत. आपल्याला हे मिश्रण आता चांगल्या पद्धतीने मिक्स करायचे आहे हलक्या हाताने. त्याला छान लेयर्स येण्यासाठी आपल्याला हे पीठ हलक्या हातानेच मळावे लागेल. आपल्याला हा मैदा हलक्या हाताने मळायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे. आता आपण बालुशाहीसाठी पाक बनवतो आहोत. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. 2 वाट्या साखर घेऊन त्यात 1 वाटी पाणी ऍड करते मी. साखर वितरेपर्यंत आपण ढवळून घेणार आहोत. आपण आता या पाकात फूड कलर ऍड करतो आहोत थोडंसं. इलायची पावडर टाकतो आहोत. आपला बालुशाहीचा पाक तयार झाला आहे. आपण हे पीठ मैदा 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवला होता. पाहू शकता तुम्ही, छान झालाय. आपल्याला हलक्या हाताने थोडस प्रेस करायचंय याला.
आपल्याला बालुशाहीला छान लेयर्स येण्यासाठी असे करावे लागते. पाहू शकता तुम्ही आताच याला किती लेयर सुटलेले आहेत. आता आपण याचा छान रोल करून ते कट करणार आहोत. आता आपण बालुशाही तळून घेणार आहोत. तेल गरम करून घ्यायचे आहे आधी. तेल थोडं गरम झाल्यानंतर पुन्हा ते थोडं थंड झाल्यानंतरच आपल्याला बालुशाही त्यात टाकायची आहे. आता आपण बालुशाही तळतो आहोत. आपल्याला बालुशाही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता बालुशाहीला लेयर्स आले आहेत छानपैकी. आपण आता या पाकात बालुशाही टाकून घेणार आहोत. पाक पण आपला थोडासा कोमट हवाय, जास्त गार झालेला नकोय. मी आता पाकात बालुशाही टाकून घेतले आहे. आता आपल्याला हे 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, आपली बालुशाही रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली बालुशाही रेडी झालेली आहे. तिला छान लेयर्स आलेले आहेत. तुम्हाला माझी ही बालुशाहीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.